नमस्कार मंडळी, मी सूर्यकांत चोडणकर। आज तुमच्यासमोर येण्याचं खास कारण आहे ते म्हणजे 4 ऑक्टोबर या दिवशी माझा वाढदिवस असतो आणि तो वाढदिवस मी जे अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी साजरा करतो। आज तुमच्यासमोर येण्याचं खास कारण म्हणजे मी कधी माझे फोटो वगैरे मी कधी शेअर केले नाही, फेसबुकवर वगैरे सोशल मीडियावर कधीही केले नाही आणि 3-4 वर्ष झाली मी अनाथ आश्रममध्ये वाढदिवस साजरा करतो। मला भरपूर मित्रांनी सोशल मीडियावरचे, परत सोशल ॲक्टिव्हिस्ट, व्हॉट्सअपवरचे ग्रुपवर आणि नातेवाईक बरेचसे लोक मित्रांनी मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला। मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद। आणि काहीने फोन केला, फोन लागत नव्हता, तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता, त्यासाठी मी त्यांची माफी मागतो। मी कुडाळ जो अणाव जो मयेकरवाडी या ठिकाणी जो अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी जाऊन माझा वाढदिवस साजरा केला। त्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं। सांगायचं झालं तर जो अनाथ आश्रम आहे, ज्या अनाथ जे आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना कोणी नाही आणि कोण नसलेले त्या ठिकाणी ठेवतात। बाकीचे बघायला गेलो अनाथ आश्रम जे त्यांचे नातेवाईक असेल तर त्यांना तिकडे ठेवलं जातं। हा जो बबन काका म्हणजे परब आणि त्यांची मिसेस त्या दोघांनी आपलं आयुष्य ह्या अनाथ आश्रमासाठी अर्पण केलेलं आहे। मुद्दाम मी जास्त सांगत नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला माहीत पडेल कसं काय ते। धन्यवाद। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय? विठ्ठल मयेकर। आणि राहताय गाव कुठचा तुमचा? हां, तळगाव। आणि घर आहे तिकडे? कोण नाही? फॅमिली कोण नाही? हां, लग्न झालं नाही। अच्छा, ठीक आहे। तुमचं नाव काय? राकेश प्रकाश राणे। राणे, हां, प्रकाश राणे। आणि राहत होता कुठे? गाव? हां, साकेरी। कोण फॅमिलीमध्ये कोण आहे? आई वडील आता आहेत काय? अच्छा, ते तिकडे राहतात? भेटायला येतात काय? अच्छा, पॅरालिसिस। अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे। किती वर्ष झाली तुम्हाला इकडे? 2 वर्ष। 2 वर्ष झाली। अच्छा काका, तुम्ही कुठचे? शिरोडा। तुमचे कोण नाते वगैरे? मुंबईला असते। अच्छा, घरी कोण नाही? लग्न झालं? नाही झालं। अच्छा, म्हणजे घरी कोणच नाही। नाव काय तुमचं? रवींद्र जगन्नाथ गावडे। रवींद्र जगन्नाथ गावडे। आता किती वर्ष झालं काका? 4-1 महिने झाले। अच्छा, म्हणजे हल्ली आले। ठीक आहे ठीक आहे। इथे कोण नाही? गणपती। अच्छा अच्छा, त्यांच्या हां हां, मेहुणा घेऊन गेला। अच्छा काका, तुमचं नाव काय? अरविंद रामचंद्र पोरे। हां, अरविंद रामचंद्र पोरे। अर्जुन रामचंद्र पोळे पोरे पोरे। हां, म्हणजे नाव हे चेंज झालं नाही, अगोदरचे कोण होते ते नाव पाठीवरचं? अच्छा अच्छा। तुमचं कुठे राहता तुम्ही अगोदर? मालवण। कोण घरी कोण असतात काय? कोणच नाही। अच्छा अच्छा, बाजूवाल्याने आणून ठेवले। आता किती वर्ष झाले काका? 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली। अच्छा अच्छा। तुमचं नाव काय? मनोहर कांडेकर। मनोज कांडेकर। मनोहर गणपत खांडेकर। अच्छा, आता गाव कुठचा तुमचा? कुडाळ। कुडाळ इकडेच। केव्हा आला तुम्ही? गेल्या महिन्यात। घरी कोण? भाऊजी असतात इथं, बाकी सगळे माझी फॅमिली, सगळे भाऊ सगळे मुंबईला असतात। मुंबईला असतात।
अच्छा तुम्ही गणपतीमुळे तिकडे गावी गेले, आपल्या मुंबईला गेले. मुंबईला गेले गणपतीनंतर गणपतीसाठी गणपतीसाठी मुंबईला गणपती मुंबईला असतो इकडे नाही. अच्छा मग तुमचं घर जे आहे ते इकडे कोणच नसतं. कोण नसतं. अच्छा अच्छा सर्व मुंबईलाच असतात ना, बाहेर लोक. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. इकडे कोण नाही. हे काय मराठी हां मराठी काका जरा उठा. सावकाश 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 हळू सावकाश सावकाश काका वाटलं आता कमी ताप कमी सावकाश का कमी त्यांना दिसत नाही. दिसत नाही. अच्छा अच्छा नाव काय तुमचं काका. तुमचं नाव सांगा. माझं हम्म. विवेक मुरलीधर मराठे. अच्छा आणि गाव कुठचा तुमचा. गाव सावंतवाडी जरा. किती वर्ष झाली काका इकडे किती किती वर्ष झाले. 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली कुठं. इकडे इथे आश्रम मध्ये आश्रममध्ये 2 वर्ष झाली ना तुम्हाला? 2 वर्ष झाली. तुमच्या इथं ना हो. दीड झालं की. दीड होतो. अच्छा यांची फॅमिली काय यांचं लग्न नाही झालं. लग्न झालं नाही. पुतण्याने आणून ठेवलं. अच्छा अच्छा आणि तिकडे घर कसं म्हणजे कोणच नाही त्यांच्या घरी. खूप होते चांगले हां हां पण ते एका डोळ्याचं ऑपरेशन केलं म्हणजे यांना डायबिटीस आहे. हां 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 तर एका डोळ्याचं ऑपरेशन झालं तर ते फेल गेलं. अच्छा अच्छा परत दुसऱ्याचं आता नाही होणार. हा, हा, हा. काच बिंदू झाले. हां हां मग तुम्ही इकडे ह्या आहेत नर्स म्हणून आहेत तर प्रत्येक आजार कोणाला कसा ताप वगैरे आला किंवा काय मग तुम्ही त्यांना हे करून काय ते पाहिजे असेल ते औषध देता. आता तुम्ही कसालच्या मॅडम आहेत ना मोठे डॉक्टर हां हां त्याला हे कनेक्ट आहे. कनेक्ट आहे. हा, ते म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोघे. अच्छा अच्छा हां ते आम्हाला सांगतात फोन करून आम्ही त्यांना सांगतो ना हां हां असं असं आहे यांचं, हा. मग सांगतात अच्छा ते. त्यांच्या सल्ल्यामार्फतच त्यांना औषधं देतात. ठीक आहे ठीक आहे. इकडे लोक जेवायला वगैरे बसतात. हां इकडे जेवणाचा रूम. हो. संध्याकाळी मग टीव्ही बघणार. हां पण स्वच्छ आहे तुमच्या इकडे साफसफाई बरी आहे. तुमचं नाव काय. प्रतिभा जोशी. प्रतिभा जोशी. आता किती वर्ष झाली तुम्हाला. मला 11 चालू झालं. 11 वर्ष झाले चालू झाल्यापासून. मी बघितला व्हिडिओ तुमचा बरं वाटलं. आता एवढी वर्ष राहिलात आता मग आजार काय तुम्हाला. दोन्ही पायाने अपंग आहे. कोण आहे तुमच्या घरी. भाऊ आहे तो पण आपण घाल. हां 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 आता हे घर तुमचं अगोदरचं जे मूळ घर आहे ते कुठे. साळगावला. साळगावला. तुमचं लग्न झालं नाही नाही. अच्छा ठीक आहे ठीक आहे. ह्या खाटीवर मांजर काय. आई तुमचं नाव काय. जयश्री गोवे. श्रेयसी जयश्री. जयश्री गोवेकर. मूळ घर तुमचं. मूळ घर माझं मातोंड. जन्म माझा गोव्याला. जन्म गोव्याला. आणि किती वर्ष झाले तुम्हाला. 4 वर्ष झाली. तुमचं लग्न झालं आहे. कोण फॅमिली. फॅमिलीत सगळे आहे पण माझं त्यांचा पुनर्विवाह होता. बायको कॅन्सरनं वारली होती. हां हां मग ती मुलं मत्सर करायला लागली. हां हां ऑटोमॅटिकली त्रास होतो ना. हां हां मानसिक सगळा नाही, सगळा त्रासच होतो प्रत्येकाला. सर नवऱ्याला वेगळा मला वेगळा. त्या मुलांना त्यांच्यासारखं वागायला लागलं मी त्यांचा वेगळा. आई तुमचं नाव काय. रजनी. हां रजनी. पूर्ण नाव सांगा. रजनी पाटणकर. 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 तुम्ही कुठे राहत होतात. गाव कुठचं तुमचं. सावंतवाडी. आणि तिकडे कोण आहे घरी आता सध्या. कोण नाही. तुमचं लग्न वगैरे काय नाही. अच्छा मग तुम्ही आता किती वर्ष झाली तुम्हाला इकडे येऊन. 1 वर्ष झालं. कसं वाटतं. बरं वाटतं. अच्छा अच्छा. आई तुमचं नाव काय. हां वासंती केशव उडबे. कुरुडबे. लुडबे. हां वासंती केशव लुडबे. गाव कुठचा तुमचा. बिबोना. कुठे बिबवणे. कुडा. हां कुडा इकडेच. अच्छा अच्छा किती वर्ष झाले तुम्हाला इकडे. 2 वर्ष झाली. तिसरा या. कसा दिसता तुमका ह्या हे सर. बरा दिसता. सगळे जर असं तुमच्या मैत्रिणी सगळे हां बरं दिसता.
तुमका आजार कसलो? आता म्हाका दोळे माझे बरे ना हा. आणि हात पाय दुखते बाकी काय हां बाकी तुमच्या घराकडे कोण ना म्हणून तुम्ही हैसर म्हणून इले नाही तर नाही मी येत. म्हाका बघणारा कोण नाही म्हणून मी इले नाही तेवढे मी येणार नाही. माझ्या बहिणी सांगा मी येणे नाही होणार. हां हां बहीण माझा मुद्दा मांडला मग हां हां अच्छा खरा बोला का ठीक आहे, हा. माय मेली आहे की घराकडे काहीतरी होईल म्हणूनच बहिणीने हो हो बहिणीला काळजी नाही. काळजी बहिणीला आम्ही या काळजी करतो म्हणून सांगतात लोक आम्ही काय शिवा देतो जणत नाही सत्यता बोला हरकत नाही कोणी हो भीती नाही बरोबर दिया. बरोबर बरोबर. आई तुमचं नाव काय? मीना मधुकर आचरेकर. आचरेकर. मीना मधुकर आचरेकर. गाव कुठचा? माधवन मालवण. आता किती वर्ष झाली तुम्हाला इकडे येऊन? 2 वर्षात आली. 2 वर्ष झाली. कसं वाटतं तुम्हाला इकडे? बरं वाटतं. बरं वाटतं. इकडे सगळं म्हणजे ह्या मॅडम आहेत नर्स तुमची काळजी घेतात. हां आता जेवण खाणं व्यवस्थित आहे. मालवणची तुम्ही? रेवंडी रेवंडी. हां मालवणमध्ये. हां अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. ही खाली ही हां ही खाली आहे तुला समजतच नाही. समजत नाही. मी बोल हां हे तुझं नाव सांग. तुझं नाव सांग गे. द्रौपदी हरवळकर. हां आणि तू गाव खयचं तुमचं? मडवळ हां मडगाव. मडगाव. गोयाची तुम्ही. आणि घराकडे कोण ना? कोण ना म्हाका आणि कोण ना म्हाका या मच्छीवर असा न्हू. हां मुलगी आहे. छोटी एकच मुलगी आहे. हां तू कोण ना म्हाका हां. घर ना झाड ना म्हाका काय ना तू महिन्यातच आहे. आणि हां. म्हाका तिथं कोण पळयना ना न्हू म्हणून हांगा येयला. हां गोंया तुका पळपी कोण ना? कोण ना. आता चेडूं आसा ते कितें लग्न जाल्लें आसा? हो तेका भुरगीं आहा? हो ती येता केन्नाय पळोवपाक? येऊ ना अजून त्यांची चवथ न्हू. हां अच्छा अच्छा म्हणजे येता तुका हां असं पळोवपाक. तुका कितकी वर्सां जालीं म्हणटा तूं? नाही एकच महिना. एकच म्हयन्या. हां हां गेल्या महिन्यात गेला मडगावची तू. अच्छा बरें बरें. आणि हिका उलोवंक येना? ए ए यांची आहे मॅडम. मॅडम नाव काय? रमेश पोयरेकर. हां रमेश पोयरेकर. गीता रमेश पोळेकर. पोयरेकर. पोरेकर. हां हां पोयेकर. कितकी वर्सां जाली तुमका हयसर येवन? 7 वर्ष. 7 सातव्या चालू आहे. ह्या 7 वर्सां जाली. 18 साला दिवस. गाव खंयचो म्हटल्यार? आमचं गावठण वाव शिरवली. शिरोवली. अच्छा मग तुम्ही आता आया राधवली तिकडे हां 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 शिरवला. घरा कोण कोण असं? कोण नाही रे बाई. जाओ बिया मुळे बघाय का होत काहीतरी एकच दिरा एकच दीर असा. कोण येतं हयसर बघूंक तुका? ना. कोण ना. ना माझ्या भावान आणून म्हाका ठेवले. हां हां अच्छा. मीच चांगले म्हाका वरण खिचडी. कसा दिसता तुका हयसर? हा? कसा दिसता हयसर? बरा वाटता. बरं वाटतं. मेरवलंय अच्छा अच्छा बरानात मेरवलं ते काय. हां. काका काळजी घेतात, काकी काळजी घेतात आणि हे आमचे सिस्टर नर्स ते काळजी सांगितलं घेतात. का काय तर वागते वाटतात ते हो काय. हां हां आनंदाश्री परिवारात आपलं स्वागत आहे. आजपासून तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात. हां व्हिडिओ पण काढलाय. हे खरोखर मगाशी थोडक्यात सांगितलं तसं तुम्ही तिथे राहून वापरू शकता. घ्या का तुमच्यापैकी?
या गोवेकर, दोघी गोवेकर आहे एका पाठी बाहेरचं असतो. आमचा एक भाऊ नवभारतला होता बघा. हां, सगळ्यात मोठा नवप्रभा. या घे. नाही हे करून घेऊया नंतर त्यानंतर जातो. आनंदाश्रयातल्या सगळ्या आजी आजोबांकडून खूप खूप शुभेच्छा. आता त्या म्हणजे काही आणि आता लगेच आपण जेवणाबरोबर सगळं वाटप करू. म्हणजे जरा हे हलवलंच काय डायनिंग टेबल लागेल. हो चालू केलं. नमस्कार, मी सूर्यकांत सोडणकर, राष्ट्रीय मानव अधिकार न्याय आयोगचा अध्यक्ष आणि हे आहेत उपाध्यक्ष. तर आज आम्ही जे बबन काका परब यांना भेटायला आलो आणि मुख्य म्हणजे आम्ही अनाथ आश्रम या ठिकाणी आलो. आज माझा वाढदिवस. दरवेळी कुठे ना कुठे अनाथ आश्रमात जाऊन मी वाढदिवस साजरा करतो. आज यावेळी मी जे कुडाळ या ठिकाणी जे अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी आलो आणि चतुर्थीच्या टायमाला ज्या दिवशी 11वी दिवशी गणपती विसर्जन होतंय त्या दिवशी मी पूर्ण दिवस इकडे होतो आणि असं वाटतं ह्या ठिकाणी येऊन की आयुष्यात जे आपण चांगलं काम करतो आणि पुण्य कमवतो ते ह्या ठिकाणी. कारण का अनाथ आश्रम जे आहे जे अनाथ म्हणजे काय, जे वडीलधारी जे वयोवृद्ध जे लोक जे आहेत त्यांना पाठीमागे कोणच नाही किंवा त्यांना घरातून बाहेर काढलेले आहेत आणि मुलाने काढलेले, सुनेने काढलेले असतात, काही त्यांच्या नातेवाईकांनी काढलेले असतात किंवा नवऱ्याने काढलेले असतात. असे जे अनाथ जे आहेत ते आमचे अनाथ आश्रम जे आनंदाश्रय आश्रम हे कुडाळचे जे आहे त्या ठिकाणी मी येऊन धन्य झालो. कारण प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलो तर
त्या ठिकाणी जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या थ्रू त्यांना ठेवलं होतं, कारण त्यांना ते दर महिन्याला पैसे घ्यायचे असतात. जे अनाथ आश्रम आहेत बऱ्याच ठिकाणी ते दर महिन्याला त्यांना पेड करावं लागतं, तर त्यांना ठेवलं होतं. या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी जे बरेचसे आहेत त्यांना कोणीही नाही आणि त्यांनी पाठीमागे कोण नसल्या कारणाने असं नाही की पैसे त्यांना कोणी द्यायलाच पाहिजे, पण जे या ठिकाणी आल्यानंतर असं संतुष्ट होतं की जे काही लोक जे आहेत ते इकडे येऊन आपला वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस ह्याच्यासाठी साजरा करतात की पुण्य जे आपण बऱ्याच ठिकाणी वाढदिवस साजरा करतो, मोठ्या प्रमाणात साजरा करतो, बरेचसे पैसे खर्च करतो, पैशांची विल्हेवाट लावतो आणि ते विल्हेवाट न लावता माझं जर सगळ्यांकडे विनंती आहे, जे पैशांची विल्हेवाट लावतात त्यातून थोडाफार 1 रुपयातून 4 आणे जे आहेत ते 4 आणे अनाथ जे असतात काही लोक त्यांना म्हणजे त्यांना आपलं एक हे करावं, त्यांना काहीतरी त्याच्यात आपलं कर्तव्य आहे. आपण जर जन्माला आलो आपण पैसे घेऊन जर जाताना पैसे घेऊन जाणार नाही आणि जे कमवलंय ते तिकडे ठेवून जाणार. त्याच्यातून एक हे असतं की आपण त्या कोणातरी जे वडीलधारी आहे, जे वयोवृद्ध आहे त्यांना खरोखर गरज आहे त्यांना अर्पण करावं असं मला तरी वाटतं. आज मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच ठिकाणी आमची समाजसेवा जी आहे ते अनाथ आश्रम असो किंवा बरेचसे काय गोष्टी असतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना त्यांची सेवा करतो, कामं करतो, त्यांना पाहिजे ती मदत करतो. पण या ठिकाणी जे बबन काका यांच्या परब फॅमिलीमध्ये पाहायला गेलो तर हे दोघे जण आहेत जे नवरा बायको त्यांच्यानी आपलं आयुष्य यांच्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि पाहायला गेलो मी जो व्हिडिओ पाहिला या ठिकाणी काहीही नव्हतं आणि या ठिकाणी शून्यातून आणि जवळजवळ 20-30 जे लोक जे वयोवृद्ध आहेत त्यांना घेऊन हे जंगलामध्ये राहिले. त्याच्यातून हळूहळू त्यांच्यानी आजूबाजूला जे काम चालू केलं, म्हणजे त्यांच्यानी स्वतःहून नाही पण त्यांच्यानी जी मेहनत आणि त्यांची जी आत्मविश्वास आहे आणि त्यांचं चांगला जो हे आहे देवाचं देणं म्हणतात त्याला, हे एक तोंडाचं जे आहे आणि हसरा चेहरा आणि त्यांची जी भावना आणि जे काय त्यांच्या पदरात पडलं देवाने दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना एक नाव झालेलं आहे. पण आज मी सांगू इच्छितो की बरेच जे माझे चाहते आहेत त्यांना की या ठिकाणी कुडाळला येऊन तुम्ही वाढदिवस जो आहे जे वयोवृद्ध आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही साजरा करा. तुम्हाला एक आनंद नक्की होईल की आपण आलो आणि आपण धन्य आलो. देव तुम्हाला कधी ना कधी त्याचा फळ नक्की देईल. कारण आपण पाहायला गेलो आपल्याला माहीत नसतं देवाने आपल्याला काय म्हणजे आपण कुठे जातो त्याच्यातून वाचलो जातो किंवा आपल्याला एक दिशा दाखवतात अचूकपणाने, पण ती आपल्या चांगल्यासाठी दाखवतात. जर का तुम्ही वाईट केला तर वाईट तुम्हाला फळ भेटणारच. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे आपल्या आई वडील आहेत त्यांना सांभाळा. आणि असे आपण लहानाचे मोठे झालो तर आई वडिलांनी भरपूर मेहनत केली असते, भरपूर काय केले असते आणि आज पाहायला गेलो त्यांना सून जे त्यांची सून असते, सून त्रास देते किंवा नवरा त्रास देतो, त्याच्यानंतर ते बाहेर पडतात, त्यांना यावं लागतं, बाहेर पडावं लागतं, दुसरीकडे राहावं लागतं, अशी परिस्थिती आहे. दुःखी भरपूर असतात, तसं दुःखी करू नका एवढंच मी म्हणतो. मी जसा अनाथ आश्रमात दरवेळी जो अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करतो ते माझ्या मनाप्रमाणे माझ्या हृदयात जे असतं जे मी व्यक्त करतो आणि आनंद व्यक्त करतो त्यासाठी मी वाढदिवस साजरा करतो. धन्यवाद.
दोन देऊ मच्छी काय हे खात नाही, चिकन खात नाही, चिकन खात नाही तुम्ही, समोसा आहे. पाव समोसा नंतर खायचा, आधी भात जेवायचा. समोसा ठीक आहे. उपास आहे काय? गोवा रूपात किंवा आर्थिक रूपात दिला तरी चालतो. त्यामुळे गेली 10 वर्ष समाज आपापल्याप्रमाणे मदत करून हे सगळं म्हणजे काय सुरळीत चालू आहे. अगदी कोरोनात सुद्धा तुम्हाला सांगायचं तर यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पडली नाही. वास्तविक हे सगळं कोविड सेंटर केलेलं होतं. बाहेरच्या माणसाने आत यायचं नव्हतं, आतल्या माणसाने बाहेर जायचं नव्हतं. तरी देखील समाजाने गेटवर आणून सामान पोचवलं आणि तो कोरोना काळ सुद्धा अगदी छानपैकी इथे गेला. त्यात कोणीही आमचं म्हणजे काय लाभार्थी दगावला नाही. त्यात आता सुधारणा अशी किंवा म्हणजे काय लोकांना आव्हान असं आहे की दिवसाला सुमारे 5,000 रुपये खर्च आहे. 50 माणसं असतात तर अगदी कमीत कमी 100 रुपये माणसी धरलं तर 5,000 रुपये खर्च येतो. तर 5,000 रुपये तुम्ही जे कोणाचं वाढदिवस असो, कोणाचा स्मृतिदिन असो, त्यानिमित्त जे कुठेतरी मोठे कार्यक्रम करतात
त्यातल्या त्यात थोडंसं म्हणजे काय आमच्याकडे आमच्या या आश्रमाकडे बघून की आपला वाढदिवस किंवा आपला स्मृतिदिन आनंदाश्रयसाठी अन्नदान केलं तर म्हणजे काय ह्या गरिबांना त्यांच्या मुखाला अन्न मिळेल आणि त्यांना तो आनंद लाभेल. तर महिन्यातून किमान एक 10-12 लोक या पद्धतीने वाढदिवस किंवा स्मृतिदिन या निमित्त 5,000 रुपये बँकेच्या अकाउंटला किंवा इथे येऊन ऑफिसला जमा करतात, रिसीट घेतात आणि त्या दिवशी त्यांचं ते अन्नदान केलं जातं. त्यांच्या म्हणजे काय सांगितलेल्या मेनूप्रमाणे त्यांना म्हणजे काय लाभार्थ्यांना ते अन्नदान केलं जातं आणि त्याचे व्हॉट्सअपला फोटोज त्यांना आम्ही पाठवतो की आजचा मेनू असा होता आणि ही माणसं म्हणजे काय हे सगळं जेवण करीत. मी तुम्हाला थांबवतो. आज बघायला गेलो तर सगळ्या जाती धर्माचे आहेत तुमच्याकडे आणि गोव्याचे पण आहेत. होय. बिना खर्च म्हणजे पाठीमागे कोणीही नसून सुद्धा तुम्ही ठेवलेले आहेत. हे एक मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघायला गेलो तर पैशाशिवाय कोण ठेवत नाही. हे मी बरोबर तुमचे भरपूर आभारी आहे ज्याप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद द्यावाचा आहे आणि खरोखर आम्ही येऊन इकडे धन्य झालो. धन्यवाद.